नमस्कार मंडळी, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या येणाऱ्या काही भागांमध्ये आपल्याला जबरदस्त ट्विस्ट बघायला मिळणार आहे. काव्याचं सत्य शारदाला समजलेलं असतं. काव्या ही जीवावर जीवापाड प्रेम करते आणि जीवाही काव्यावर जीवापाड प्रेम करतो. ही माइल्ड हार्ट अटॅक आलेला असतो, ही गोष्ट तर आपण बघितली. आता काव्या या सगळ्या गोष्टीचं टेन्शन घेत असते की आपल्यामुळं आईवर ही परिस्थिती निर्माण झाली. जेव्हा ती आईला भेटायला जाते तेव्हा आईला ती सांगते की आई अगं मला असं नव्हतं करायचं, परंतु या सगळ्या गोष्टी माझ्याकडनं होऊन गेल्या. आजकाल माझ्याकडनं कोणाला काहीही बोललं जातंय, कारण माझ्यावर काय बितते हे फक्त माझं मला माहिती आहे आणि त्यामुळेच या सगळ्या गोष्टी घडताय. परंतु आई, मी तुला असं नव्हतं बोलायला पाहिजे. कदाचित मी तुला माझा आणि जीवाचा भूतकाळ सांगितला, म्हणूनच तुझी ही अवस्था झाली. या सगळ्या गोष्टीचं तू खूप टेन्शन घेतलं. आई प्लीज मला माफ कर, मी तुझी अपराधी आहे. त्यावेळी शारदा तिला सांगते की काव्या, तू स्वतःला अपराधी मानून घेऊ नकोस. तुझं काहीही चुकलं नाहीये. मला फक्त एक गोष्ट सांग की तू नंदिनी आणि पार्थरावांना सगळं काही सांगितलंस का? तेव्हा काव्या म्हणते की आई मी त्या सगळ्यांना सगळं काही सांगणारच होते ग, परंतु त्याच वेळी बाबांचा फोन आला आणि बाबांनी सांगितलं की तुला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलंय. त्यामुळे आम्ही तसेच माघारी फिरलो आणि हॉस्पिटलमध्ये आलो. मला त्यांना काही सांगता आलं नाही, परंतु मी मात्र त्यांना सांगणार आहे. मग शारदा तिला सांगते की काव्या बाळा, तू फक्त एका गोष्टीचा विचार केलायस का ग? काव्या विचारते की कुठल्या गोष्टीचा? मग आता शारदा तिला सांगू लागते, काव्या अगं या सगळ्या गोष्टीमध्ये नंदिनीची किती फरफट होईल ही गोष्ट लक्षात येते का तुझ्या? बाळा अगं आपली नंदिनी ज्या मुलींचे लग्न मोडलेले असतात त्या मुलींचं लग्न लावते, परंतु तिच्या आयुष्यात जर तिचं आता दुसरंही लग्न मोडलं तर तिच्यावर या गोष्टीची काय बितेल, या गोष्टीचा तू विचार केलायस? काव्या अगं तू खूप प्रॅक्टिकल आहे, तू समजूतदार आहे, तू लगेच क्विक तुझा डिसिजन घेऊ शकते, चेंज करू शकते. परंतु आपली नंदिनी तशी नाहीये. नंदिनी खूप हळवी आहे. नंदिनीला जे काही तुम्ही द्याल ते सगळं काही नंदिनी स्वीकारणार, असा नंदिनीचा स्वभाव आहे. तुला जर एखादी गोष्ट तुझ्या आवडीची नाही भेटली तर तू लगेचच त्याचा विरोध करशील, लगेचच सांगशील की आई मला हे नकोय, आई मला ते हवंय, आई मला असंच हवंय, आई मला तसंच हवंय, आणि त्या गोष्टीसाठी तू भांडशील सुद्धा माझ्याशीही आणि जगाशीही. परंतु आपल्या नंदिनीचं तसं नाहीये, तुला चांगलं माहिती आहे. नंदिनीला एखादी गोष्ट तिच्या मनाविरुद्ध असली तरी सुद्धा ती गोड मानून घेण्यात ती तिचं समाधान समजते. तिला कुठलीही गोष्ट गोड मानून घ्यायची असते. तिच्या मनाविरुद्ध सगळं होत असेल तरी सुद्धा ती ॲक्सेप्ट करते, मनाविरुद्ध होत नसेल तरी सुद्धा ॲक्सेप्टच करते. समोरच्याला माफ करून देते, समोरच्याला पुन्हा पुन्हा माफ करते, पुन्हा पुन्हा चुका करण्यासाठी समोरच्याला ती पुन्हा पुन्हा माफ करत असते. मग समोरच्याने कितीही जरी मोठा गुन्हा केला तरी सुद्धा नंदिनी ताईला तो गुन्हा पाटतच नाही. मग मला सांग, अशा या परिस्थितीमध्ये तू नंदिनी ताईला सगळं सांगून असं तर नाही होणार ना की नंदिनी ताई या सगळ्या गोष्टींचं खूप टेन्शन घेईल आणि कदाचित ती तिच्या जीवाचं काही बरं वाईट करेल. आता मात्र काव्याला अजून भीती वाटायला लागते. काव्या म्हणते की अगं आई, असं काय म्हणतीयस तू? नंदिनी ताईला मी समजावेल ना, ताईशी मी बोलेल, ताईला व्यवस्थित सांगेल की कशा प्रकारे माझं आणि जीवावर, आमचं दोघांचंही एकमेकांवर प्रेम आहे. तर आपण एक काम करूयात, तू पण पुन्हा एकदा पार्थची लग्न कर आणि मी जीवाशी लग्न करते. मी असं ताईला बोलून बघते, ताईला सांगून बघते. त्यावेळी शारदा सांगते की नंदिनीला नात्यांची खूप किंमत आहे. नंदिनीच्या गळ्यात जीवाने मंगळसूत्र घातलंय आणि जीवाने नंदिनीसाठी जे काही केलंय ते नंदिनीला माहिती आहे. त्यामुळे जीवाच्या मनाविरुद्ध ती काहीही करणार नाही. या सगळ्या गोष्टी तिच्याही मनाविरुद्ध झालेल्या आहे, परंतु तिचं पहिलं लग्न तिचं मोडलंय आणि ते कुठल्या अवस्थेत मोडलंय हे तुला नवीन सांगायला नको. खरं तर तिच्यावर किती सारी चिखलपेक झाली आहे. तिच्या स्वतःच्या मामाच्या मुलाने तिला सेकंड हँड असं म्हटलंय आणि अशा या परिस्थितीमध्ये सुद्धा तिने स्वतःला सावरून घेतलंय आणि तिने जीवाशी लग्न केलंय. आणि आता तिचं दुसरंही लग्न अशा पद्धतीचं असेल आणि तिच्या नवऱ्याचं सुद्धा आता तुझ्यावर प्रेम आहे ही गोष्ट तिला कळल्यावर या सगळ्या गोष्टींमध्ये तिला किती वाईट वाटेल. मग तेव्हा काव्या म्हणते की आई अगं, या क्षणी तू ताईचा विचार करते तर माझा विचार कोण करेल? अगं मग मी काय म्हणायचंय स्वतःला? मी सुद्धा माझं मन मारूनच जगणार आहे ना तिथे. याच्यापेक्षा चांगलं आहे की ज्याचं लग्न आधी ज्याच्याशी होणार होतं त्याच्याशी जर लावून दिलं तर हा सगळा प्रॉब्लेमच सॉल्व्ह होईल. मला देखील जीवाशी लग्न करता येईल
आणि नंदिनी आणि पार्थ या दोघांनाही एकमेकांशी लग्न करायचं होतं, तर त्यांचीही इच्छा पूर्ण होईल. यामुळे चौघांचं आयुष्य वाचतंय. परंतु आज जे काही घडतंय, सगळ्यांना जो मन मारून संसार करावा लागतोय, त्यामुळे मात्र आम्हा चौघांचंही नुकसान होतंय. आम्ही चौघे देखील अगदी मन मारून जगतोय आणि आई, हे तुझ्यापासून लपलेलं नाहीये. तुला या सगळ्या गोष्टी माहितीये. शारदा म्हणते की ठीक आहे, मी या तुझ्या गोष्टींना संमती देते, परंतु सगळ्यांशी जेव्हा तू डिस्कस करशील, सगळ्यांची जेव्हा तू बोलशील, तेव्हाच या सगळ्या गोष्टीवर तू कंक्लुजन काढशील. पण तुला जर ही तुझी लढाई जिंकायची असेल, तुला जर तुझी ही लढाई लढायची असेल, तर मात्र तुला ती एकटीनेच लढावी लागेल. तुला ह्या तिघांचंही मन वळवणं खूप गरजेचं आहे. असं नाही होणार की तू फक्त पार्थचं मन वळवशील आणि पार्थपासून डिवोर्स घेशील. याच्यासाठी तुला जीवाचं मन सुद्धा वळवणं तितकंच गरजेचं आहे जितकं तुला ताईचं मन वळवायचंय. या तिघांचं मन जेव्हा तू वळवशील, तिघांचं जेव्हा एकमत होईल, तेव्हा आणि तेव्हाच तुझ्या मनात जी गोष्ट आहे ती पूर्ण होईल. तेव्हाच तुला जीवासोबत लग्न करता येईल आणि तेव्हाच तू म्हणते त्याप्रमाणे गोष्टी घडतील. मग आता सगळं काही तुझ्या हातात आहे, त्यामुळे तू आता या सगळ्या गोष्टीवर नीट विचार कर. त्याचवेळी तिथे नंदिनी आलेली असते आणि नंदिनी म्हणते की काय बोलत होता तुम्ही दोघीजणी, आणि ती काव्याला विचारते की काव्या, तू नक्की आईला काय सांगितलंय. कारण नंदिनीला ऑलरेडी माहीत असतं की काव्या नक्कीच आईसोबत असं काहीतरी बोलली आहे ज्यामुळे आईला हार्ट अटॅक आलाय. असं काहीतरी काव्याने वक्तव्य केलेलं आहे जे की आईला खुपलंय आणि आईची ही अवस्था झाली आहे. म्हणून ती काव्याला विचारत असते की काव्या, मला सांग की तू नक्की आईला काय बोलली आहेस. तेव्हा काव्या सांगते की मी आईला हेच बोललीये की मला, नंदिनीला ऑलरेडी ही गोष्ट माहीत असते की काव्याला घटस्फोट हवाय. तर नंदिनी काव्याला विचारते की काव्या, का सारखा सारखा तोच विचार करतेस तू. अगं, सगळं काही माझ्याही मनाविरुद्ध झालंय तरी सुद्धा मी पुढे जायला तयार आहे. मग तू का सारखी सारखी मला मागे ओढते या गोष्टीमध्ये. सोडून दे ना, जे काही झालं ते झालं. आपण आता परिस्थिती ऍक्सेप्ट करूयात. या गोष्टीवर रडत बसण्यात काहीही अर्थ नाहीये काव्या, जरा ह्या गोष्टी समजून घे. पण काव्या म्हणते की ताई, एवढाच प्रश्न नाहीये अगं माझं. असं म्हणताच ती थांबते, कारण जीवाचं ती आता काहीही सांगू शकत नसते. तिला सगळ्यात मोठा मुद्दा हा असतो की आता जीवाचं काही सांगायला नको, कारण आईच्या समोर ती उभी असते. मी जर आता सांगितलं की माझं जीवावर प्रेम आहे, तर नंदिनी ताईला याचा खूप मोठा धक्का बसेल आणि ताई धक्का घेईल, ताईला रडायला येईल. ते बघून आईची सुद्धा तब्येत बिघडू शकते. या गोष्टीचं आता तारतम्य लक्षात घेऊन काव्या आता शांत बसण्याचं ठरवते आणि काव्या त्यावेळी जीवाबद्दल तिला काही सांगत नाही. काव्या ठरवते की जाऊ दे, मी सगळ्यांना एकत्र बसवून या गोष्टीचा अंदाज देईलच आणि या गोष्टी सगळ्यांना सांगेलच. काव्याने ठरवलेलं असतं की आता ती घरी जाऊनच या विषयावर बोलणार. परंतु सगळ्यात पहिल्यांदा तिला बोलायचं असतं ते जीवाशी बोलायचं असतं, कारण तिला जीवाशी बोलणं जास्त महत्त्वाचं वाटत असतं. मग घरी गेल्यानंतर ती पहिल्यांदा जीवाला बोलते. जीवाला ती म्हणते की जीवा, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे, तुझंही माझ्यावर खूप प्रेम आहे. मला एक गोष्ट सांग की आपण या सगळ्या गोष्टींमध्ये कशाला उगाच अडकायचं आहे. आपल्या दोघांचं प्रेम आहे ना, तर आपलं दोघांचं लग्न व्हायला पाहिजे होतं. आणि तसंही नंदिनी आता तुझी बायको आहे. मला माहिती आहे की तुझं नंदिनी ताईवर प्रेम नाहीये आणि मन मारून संसार करण्यापेक्षा आपण आनंदाने संसार करू शकतो. म्हणजे ताई ही पार्थसोबत संसार करू शकते आणि आपण दोघं आनंदाने संसार करू शकतो. जीवा, तू या सगळ्या गोष्टीचा प्लीज एकदा तरी विचार कर. तेव्हा जीवा म्हणतो की हे बघ काव्या, पहिली गोष्ट म्हणजे या सगळ्या गोष्टींचा विचार ना आधीच व्हायला पाहिजे होता. खरं तर आता खूप उशीर झाला आहे. तू आता जे काही बोलतेय त्याला खऱ्या अर्थाने काहीही अर्थ नाहीये. संसार तर मला तुझ्यासोबतच करायचा होता, तुझ्यासोबत राहायचं होतं. आपल्या दोघांचा संसार असावा, आपल्या दोघांची मुलं असावी, याच गोष्टीचा विचार मी पहिल्यापासून केला होता आणि मी त्यामुळेच खूप खुश होतो की माझं तुझ्यासोबत लग्न होणार आहे. खरं तर पार्थ आणि नंदिनीचं जेव्हा लग्न झालं तेव्हा एका अर्थाने मला असं वाटलं की चला, आपला रस्ता कुठेतरी आता मोकळा झालाय. म्हणजे पार्थ आणि नंदिनीचं जर लग्न झालं, प्रश्न फक्त एवढाच होता की तू घातलेली अट. मी वेल सेटल नव्हतो आणि तुझी परीक्षा सुटलेली नव्हती, त्यामुळे तुला लग्नाबद्दल कोणाला काही सांगायचं नव्हतं, तुला माझ्याबद्दल कोणाला काही सांगायचं नव्हतं. परंतु मला मात्र तेव्हाच सगळ्यांना सांगायचं होतं, सगळ्यांना ओरडून सांगायचं होतं की माझं काव्यावर किती प्रेम आहे. आणि आता तू जे ओरडून सांगण्याचा विचार करतीये तो विचारही तू करू नकोस, कारण आता जर तू तो विचार केला तर सगळ्या घडी विस्कळीत होतील. काव्या म्हणत असते की जीवा, अरे तू एकदा ह्या गोष्टींचा विचार कर. आता आपल्याला ह्या गोष्टी आपण मजबुरीमध्ये पूर्ण करू सुद्धा, परंतु पुढे जाऊन काय,
पुढे जाऊन हे सगळं किती भयानक होणार आहे माहिती आहे का? आपल्या एका निर्णयामुळे 4-4 लोकांचे आयुष्य हे बर्बाद होणार आहेत. आणि तुला काय वाटतं, तू काय नंदिनी ताईसोबत संसार करू शकणार आहे का? अरे जीवा माझ्यापेक्षा तुला कोणीच चांगलं ओळखू शकत नाही जितकं मी तुला चांगलं ओळखते. आणि मला माहिती आहे की तू हे सगळं जे करतोय ते मन मारून करतोय. मला माहिती आहे अजूनही तुझं माझ्यावर प्रेम आहे. तू अजूनही माझ्यावर प्रेम करतोस आणि तू मला कधी सोडू शकत नाही. तू मला कधी अंतर देऊ शकत नाही, मला चांगलं माहिती आहे. मग जेव्हा आता काव्याला वाईट वाटावं किंवा काव्याला पटवून द्यावं की तिच्याशिवाय माझं सगळं काही चालू शकतं, म्हणून आता जीवा काव्याला म्हणतो की हे बघ काव्या, तुला असं वाटत असेल की मी तुझ्यावर प्रेम वगैरे करतोय तर विसरून जा. माझं तुझ्यावर प्रेम होतं, परंतु होतं. आता माझं तुझ्यावर काही प्रेम राहिलेलं नाहीये, कारण तू स्वतः ते संपवलंय. तू स्वतः माझ्या मनातून उतरून गेली आहेस आणि मला आता त्या प्रेमाची आठवणही करू देऊ नको. एकेकाळी मी तुझ्यावर खूप प्रेम केलं होतं, जीवापाड तुझ्यावर प्रेम केलं, परंतु त्याचा काही एक उपयोग झालेला नाहीये. जेव्हा तुला माझी बाजू घ्यायची होती, जेव्हा तुला आपल्या प्रेमासाठी लढायचं होतं, तेव्हाच जर तू प्रेमासाठी लढली नाहीये तर आता लढून काय उपयोग आहे? मग ह्या प्रेमाचा अर्थच उरत नाही. जेव्हा गरज होती तेव्हा तू प्रेमासाठी उभी राहिली नाही, तुझ्या हातात असताना गोष्टी तू केल्या नाही आणि मग आता ह्या प्रेमाबद्दल बोलतीयस. मला नाही वाटत की आता काही गरज आहे या सगळ्या गोष्टीची. त्यापेक्षा आता जे काही चाललंय त्यामध्ये मी खुश आहे आणि मी आता फक्त ह्या सगळ्या गोष्टी परिस्थितीवर टाकण्याचं ठरवलंय. त्यामुळे तू मला काहीही सांग, माझ्यावर काही फरक पडणार नाही. आणि राहिला प्रश्न, तुझं म्हणणं आहे ना की मी नंदिनीला डिवोर्स द्यावं, तर मी नंदिनीला अजिबातही डिवोर्स देणार नाही. कारण नंदिनीच माझी बायको आहे आणि इथून पुढे तीच माझी बायको राहील. तुझा माझ्यावर कुठल्याही प्रकारचा अधिकार नाही. तुझा माझ्यावर आधी अधिकार होता, परंतु आता मात्र तो सगळा अधिकार नंदिनीचा आहे, कारण नंदिनी माझी बायको आहे, असं जीवाने आता काव्याला स्पष्टपणे सांगितलेलं असतं. आणि काव्याला मुद्दाम वाईट वाटावं, तिला जलस व्हावं यासाठी जीवाने काव्याला असं बोललेलं असतं. काव्याला फार वाईट वाटतं की आता जीवा आपल्याच बहिणीच्या प्रेमात पडलाय. यापेक्षा दुसरी मोठी शिक्षा तिच्यासाठी कुठलीही नसते. तरी असं वाटत असतं की कुठेतरी ती जीवाचं मन बदलेल. एकदा की जीवाने त्याचं मन बदलवलं, कारण मला जीवासोबत लग्न करायचंय, जीवासोबत संसार थाटायचा आहे. समजा आईने मला सांगितलंय की तू सगळ्यांचं मन वळव आणि मग सगळ्यांच्या एकमताने जो काही निर्णय होईल तो निर्णय घ्या. मला जर सगळ्यांचं पार्थ आणि ताई हे दोघं तर नंतर येतात, परंतु जर मी जीवाचंच मन वळवू शकले नाही तर मला पुढं जाता येणार नाही. त्यामुळे माझी सगळ्यात मोठी पहिली पायरी आहे की मला जीवाचं मन वळवायचं आहे. जीवाचं मन वळवलं तरच सगळ्या गोष्टी शक्य आहे, पॉसिबल आहेत. आता काहीही जरी झालं तरी जीवाला मात्र त्याच्या प्रेमाची काळजी वाटायलाच पाहिजे. त्याच्या प्रेमाची जाणीव त्याला आता झालीच पाहिजे आणि त्या प्रेमाची जाणीव आता मी त्याला करून देणार आहे. तरच आमच्या चौघांचेही संसार वाचू शकतात, असं काव्या म्हणते. काव्याने आता ठरवलेलं असतं की हळूहळू ती जीवाचं मनपरिवर्तन करेल. तर जीवाने ठरवलेलं असतं की काव्याने मला धोका दिलाय, काव्याने ऐनवेळी नाही म्हटलंय मला, काव्याने ऐनवेळी पाय काढून घेतलाय आणि आता जी ते पाय टाकण्याचा प्रयत्न करते त्यात काहीच उपयोग नाही, काही तथ्यच नाहीये. यामुळे झालं तर घरच्यांना अडचणी निर्माण होतील, घरचे अजून अडचणीत सापडतील, कुटुंबाची बेइज्जती होईल ती दुसरीच. आणि सध्या बघितलंस की काव्याची, नंदिनीची आई जी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे आणि जर आता पुन्हा त्यांच्या डोक्याला काही बोर झाला, आता पुन्हा त्यांच्या डोक्याला काही टेन्शन आले तर पुन्हा एकदा त्यांना हार्ट अटॅक येऊ शकतो, याची संभाव्यता नाकारता येणार नाही. त्यामुळे आता आपल्याला घरच्यांचाही विचार करून राहावं लागेल आणि काव्याचा हा बालिशपणा आहे आणि काव्याच्या ह्या बालिशपणामध्ये आपण आता येता कामा नये, कारण आता आपल्याला कुटुंबाची बाजू घेणं तितकंच गरजेचं आहे. मला माहिती आहे की नंदिनीसोबत माझं जे लग्न झालंय ते लग्न मी कधी निभावणार नाही, म्हणजे मी माझ्या साईडने नवऱ्याची कर्तव्य पूर्ण करू शकणार नाही, मी नंदिनीवर प्रेम करू शकणार नाही. परंतु मी नंदिनीला मात्र डायरेक्टली असं माझ्या आयुष्यातून बाजूला सारून टाकणार नाही, कारण नंदिनीने ऑलरेडी एक धक्का पचवलाय. दादासोबत तिचं लग्न झालेलं असताना तिचं लग्न एक तुटलंय, तर जेव्हा तिचं दुसरं लग्न तुटेल तेव्हा तिच्यावर किती मोठे आघात होतील याचा विचारही मी करू शकत नाही. त्यामुळे मला नंदिनीला दुखवायचं नाहीये. जर नंदिनीला स्वतः माझ्यापासून डिवॉर्स हवा असेल तर मी तिला डिवॉर्स देईल,
परंतु मी मात्र नंदिनीला डिवोर्स देऊ शकत नाही असं जीवाने आता ठरवलेलं असतं, कारण काही करून नंदिनीचं वाईट झालेलं त्याला बघवत नसतं. परंतु जीवाला मात्र कुठेतरी फक्त आणि फक्त काव्याचा राग आलेला असतो. त्यामुळे काव्याला जलस करण्यासाठी तो कुठल्याही हद्द पार करत असतो. घरामध्ये सुद्धा तो सारखीच नंदिनीची बाजू घेत असतो, नंदिनीच्या बाजूनेच बोलत असतो, जेणेकरून काव्याला त्रास व्हावा आणि काव्याला वारंवार ही गोष्ट तिला जाणवून द्यावी की काव्याने जर त्यावेळी लग्नात स्टँड घेतला असता तर आज कदाचित तिच्यावर ही परिस्थिती आली नसती. मी तिला सांगितलं होतं की मंगळसूत्र काढून फेकून दे, परंतु तिने त्यावेळी मंगळसूत्र काढलं नाही, मंगळसूत्र फेकलं नाही आणि आज त्याच्यामुळे तिला हे असं जीवन जगावं लागतंय. परंतु माझं मात्र चांगलं चाललंय, माझं मात्र व्यवस्थित आहे, मी मात्र खुश आहे, मला कुठल्याही प्रकारचं टेन्शन नाही आहे, काय नाही आहे असं तो फक्त काव्याला दाखवून देत असतो. परंतु तसं नसतं. जीवाला सुद्धा त्रास होत असतो काव्याला समोर बघून, परंतु तो काव्याला तसं जाणवू देत नसतो आणि काव्याला मुद्दाम असं वाईट वाटेल अशाच गोष्टी जीवा आता मुद्दाम करत असतो. आता काव्याला फार वाईट वाटत असतं जेव्हा आपल्या बहिणीसोबत जीवा हे सगळं करतोय, तिची एवढी काळजी घेतोय, तिच्याशी एवढं गोड बोलतोय, चांगलं बोलतोय, तिला सपोर्ट करतोय. या सगळ्या गोष्टीमुळे काव्या हैराण झालेली असते. काव्याला खूप रडायला येत असतं की जीवा माझ्यासोबत असं कसं काय करू शकतो, सगळ्या गोष्टी इतक्या पटकन कशा काय विसरू शकतो. मला या गोष्टीवर विश्वासच नाही बसत की जीवा असा कसा काय बदलला आणि माझ्या एका निर्णयामुळे त्याने एवढा त्याच्यामध्ये कसा काय चेंज केला की आता तो डायरेक्टली ताईची बाजू घ्यायला लागलाय आणि ताईचं आणि जीवाचं व्यवस्थित चाललंय. परंतु माझं काय, मी तर पार्थला त्या नजरेने कधी बघूही शकत नाही, परंतु जीवा मात्र नंदिनी ताईच्या मागे मागेच फिरतोय आणि एक उत्तम नवरा कसा असतो हे मला तो दाखवून देतोय. जणू काही त्याचं ताईवर खूपच प्रेम आहे असा तो वागतोय. आता नंदिनीला या सगळ्या गोष्टी खूप गोड वाटत असतात. जीवा तिच्यासोबत चांगलं वागत असतो, तिच्यासोबत चांगलं राहत असतो. त्यामुळे कुठेतरी आता जीवा हळूहळू नंदिनीला आवडायला लागलेला असतो. नंदिनी जीवाला ॲक्सेप्ट करत असते. जीवा जसा काही आहे तसं तिने ॲक्सेप्ट केलेलं असतं, कारण परंतु काव्याच्या स्वभावात ॲक्सेप्टन्सी अजिबात नसते. चुकीच्या गोष्टींना ती ॲक्सेप्ट करूच शकत नसते. तिथं तिचं मन सारखं डिनाय करत असतं आणि तिला अजिबात पटत नसतं. त्यामुळे काव्य आता ठरवते की बस झालं या सगळ्या गोष्टी, मला माहिती आहे की मी असं राहू शकत नाही आणि मी असं राहू शकत नाही, मी असं मन मारून संसार करू शकत नाही. एकतर मला या घरातून गेलेलं परवडेल, नाहीतर मग या घरात मला पुन्हा एकदा यायचं असेल तर मी या घरात जीवाची बायको म्हणून येऊ शकते. अदरवाईज या घरात माझं राहणं खूप कठीण आहे, या घरात माझा जीव घुसमटतोय असं आता काव्याला वाटू लागतं. आणि काव्याला एकंदरीत समजलेलं असतं की ज्याप्रमाणे मला इतकं जलस फील होतंय, म्हणजे हा ज्या प्रकारे नंदिनीताईची बाजू घेतोय, नंदिनीताईला सपोर्ट करतोय, त्याप्रमाणे मला जर एवढं वाईट वाटतंय तर ऑब्व्हियसली त्याला सुद्धा वाईट वाटेल जर मी त्याच्याच भावासोबत ह्या सगळ्या गोष्टी केल्या तर. आणि कदाचित मला जे जलस वाटतंय ते त्यालाही वाटेल. म्हणून आता काव्या विचार करते की जर मला जीवाचं प्रेम माझ्यावर आहे ही गोष्ट त्याला जाणीव करून द्यायची असेल तर मात्र मला आता हे सगळं करावं लागेल. मग आता काव्या ठरवते की ती सुद्धा पार्थसोबत नीट वागणार, पार्थसोबत नीट बोलणार आणि पार्थला समजून घेणार. मुद्दाम आता ती जीवासमोर तिचं पार्थवर प्रेम आहे किंवा पार्थला तिने ॲक्सेप्ट केलंय, कारण ज्या प्रकारे मला या सगळ्या गोष्टींचा त्रास होतोय त्या प्रकारे आता जीवाला सुद्धा हा त्रास झाला पाहिजे आणि त्यातून त्याला समजलं पाहिजे की माझी काव्या फक्त माझीच आहे, ती दुसरं कोणाची होऊ शकत नाही. तिथे माझा दादा असला तरी सुद्धा माझी काव्या माझीच आहे आणि तिला मिळवण्यासाठी आता मला काहीतरी करायला पाहिजे. आणि जर काव्याला आणि मला एकत्र यायचं असेल तर मात्र मला काव्याची साथ द्यायला हवी असं आता काव्याने ठरवलेलं असतं आणि काव्य आता त्याप्रमाणे वागणार असते. पहिल्यांदा ती पार्थसोबत बोलतही नसते. आता हळूहळू काव्याने पार्थसोबत बोलायला सुरुवात केलेली असते. पार्थशी ती बोलत असते. पार्थचा स्वभाव सुद्धा अगदी नंदिनीसारखाच असतो की जे काही आहे ते ॲक्सेप्ट करणं. त्यामुळे पार्थलाही छान वाटत असतं की नंदिनी त्याच्याशी आता चांगलं बोलायला तरी लागली आहे. निदान बाकीच्या अपेक्षा ठेवण्यापेक्षा ती चांगलं बोलते यातच खूप काही आलं. आणि म्हणून तो आता हळूहळू काव्याला समजून घ्यायला लागलेला असतो आणि काव्यासुद्धा पार्थसोबत नीट बोलत असते. परंतु काव्या जी पार्थसोबत नीट बोलत असते त्यामध्ये फक्त काव्याचा हा स्वार्थ असतो की तिला काहीही करून जीवाला हे पटवून द्यायचंय
की जर माझं पार्थवर प्रेम झालं किंवा जर मी पार्थसोबत राहायला लागले तर मात्र मी तुला कायमची विसरून जाईल आणि तर मी तुला कायमची सोडून देईल आणि ही रिस्क जीवा कधीच घेणार नाही, अशी रिस्क जीवा कधीच घेणार नाही असा काव्याला ठाम विश्वास असतो. म्हणूनच काव्य आता पार्थसोबत नीट बोलत असते किंवा नीट वागत असते. त्याला ती सपोर्ट करत असते. सगळ्यांच्या समोर ती त्याची बाजू घेत असते. डायनिंग टेबलवर जेवताना त्याला जेवायला काय वाढत असते, त्याच्याशी एवढं प्रेमाने बोलत असते. तर पार्थला सुद्धा ते फार गोड वाटत असतं. त्याला असं वाटत असतं की काव्य हे सगळं विसरली आहे आणि काव्य हळूहळू आता संसारामध्ये इंटरेस्ट दाखवतीये. हीच गोष्ट पार्थसाठी खूप असते, कारण ऑलरेडी पार्थचं आधीही नंदिनीवर प्रेम असतं असं काही प्रकार नसतो. त्यांचं अरेंज मॅरेज असतं. त्यामुळे जो कोणी पार्टनर आहे त्याला समजून घ्यायचं, त्याला उमजून घ्यायचं, हीच त्या दोघांचीही समजूत असते, म्हणजे पार्थची आणि नंदिनीची. त्यामुळे आता पार्थ आणि नंदिनीला, त्यांना दोघांनाही त्यांच्या पार्टनरला ॲक्सेप्ट करणं असतं. आता काव्याचा आणि जीवाचा हे काही खेळ चाललाय, त्या दोघांना याबद्दल काय, जीवा आणि काव्याचा हा काय खेळ चाललाय याबद्दल मात्र त्या दोघांनाही आयडिया नसते. नक्की हे आपल्याबद्दल जे वागताय ते चांगलं, की आपल्यासोबत जे काही ते वागताय ते कुठला हेतू ठेवून वागताय याची शहानिशा नंदिनी आणि पार्थ या दोघांनीही केलेली नसते. आणि कदाचित हाच एक पॉइंट असणार आहे की ज्यामुळे पार्थ आणि काव्या सेम तसं नंदिनी आणि जीवाच्या आयुष्यातही होणार आहे, की जीवा काव्याला जलस करता करता कधी नंदिनीचा होऊन जाणार त्याचं त्यालाही कळणार नाहीये. मित्रांनो, यापुढील स्टोरी जर तुम्हाला ऐकायची असेल, बघायची असेल तर पार्ट 2 अशी कमेंट करा कमेंट बॉक्समध्ये. जेवढे जास्त रिस्पॉन्स येतील त्याप्रमाणे आपण दुसरा ट्विस्ट एपिसोडसुद्धा याबद्दल अपलोड करूयात. तर बघूयात आता कोण किती मत देतंय. आणि सोबतच आपला हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.